जागा वाटपाच्या संदर्भात संजय शिरसाटांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। शिवसेना भाजप जागा वाटप होत आलंय, किरकोळ राहिलेल्या जागांवर अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर भगवा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे। शिवसेना भाजपचं जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। आपण मुंबईचं जर पाहिलं, ठाण्याचं पाहिलं तर किरकोळ जागा ज्या काही थोड्या बहुत जागा ज्या आहेत त्याच्यावर फक्त आता अंतिम चर्चा हे नेते लोक करत आहेत। आणि म्हणून मला वाटतं की यावेळेला महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप ही महायुतीत लढेल आणि त्यामुळं जो काही भगवा झेंडा प्रत्येक महानगरपालिकेचा वर फडकवायचा आहे ते आमचं स्वप्न जरूर पूर्ण होईल। आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत या सगळ्या घोषणा झालेल्या असेल, कारण की मंगळवारपर्यंत फॉर्म भरण्याच्या तारीख। पुण्यातील बैठकीनंतर शिवसेनेचे नेते संजय मोरे बोलतायत, थेट जातोय। फोन केले नेमके म्हणजे नॉट रिचेबल आले ते कोणाचे आले? काल सगळेच होते, त्यांचे अंकुशी काकडे होते, विशालजी तांबे होते, आमदार होते बापू पाटारे, या सगळ्यांना फोन लावून झाले, पण कोणी फोन काहींनी अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत। मग फोन लागूनही उचलत नाहीत याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल। त्यांचा निर्णय काही का असे ना, त्यांनी अजून सांगायला हवं होतं। मग आम्ही ठरवलं आता थांबायचं किती वेळ, पदाधिकाऱ्यांना इच्छुक उमेदवारांना इतक्या वेळ थांबवून त्यांचे फॉर्म भरायचे, एबी फॉर्म द्यायचा आहे, मिटिंग घ्यायची आहे, पुढची रणनीती ठरवायची आहे। म्हणून आज आम्ही आणि काँग्रेस एकत्र बसून आमचं जागा वाटप या ठिकाणी आता सुरू आहे। पक्ष पातळीवरच एकमेकांना फसवलं जातंय असं चित्र दिसतंय पुण्यात। होय, पुण्यामध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण झाले, फक्त स्वार्थ बघायचा, कुठे आपली सोय चांगली होतीये हे असं बघायचं आहे। ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असते की आपण कुठे सुटेबल आहोत, हा त्यांचा विचार आहे। पण इतके दिवस आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून, आता त्यांचा विचार कदाचित बदलला असेल, तो ठीक आहे, त्यांचा विचार आहे। आपण आम्ही एका विचाराने चाललोय आणि असंच पुढे जात राहू। आता तेवढा वेळ राहिला नाहीये, पुन्हा आले काय झालं, आता आम्ही फार पुढे गेलो आहोत, त्याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं। जे सगळे नेते स्थानिक नेते नॉट रिचेबल आहेत, आम्ही कुठपर्यंत वाट बघायची असं देखील आता मोरेंनी सांगितलेलं आहे। तर आमचा निर्णय आता आम्ही घेतोय अशी भूमिका देखील त्यांनी जाहीर केलेली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यानंतर हे पदाधिकारी माध्यमांशी बोलत होते। बैठकीला दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली, तर काही राष्ट्रवादीचे नेते नॉट रिचेबल असल्याचं देखील मोरेंनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।